सर, पगार हातात पडायच्या आकच अकाउंट साफ होतंय. त्यातील 30% क्रेडिट कार्डचा इंटरेस्ट पेमेंट करण्यासाठी आणि उर्वरित हे पर्सनल लोन आणि इतर हप्त्याचं पेमेंट करण्यासाठी जातं. तर याच्यातून बाहेर पडण्यासाठी काही सोपा मार्ग आहे का? नक्कीच आहे ऋषिकेश. तुमच्या बाबतीत पण असंच घडतंय का? यावर सर्वात रामबाण उपाय आहे म्हणजे डेट कन्सॉलिडेशन. बघा, जेव्हा तुमच्याकडे क्रेडिट कार्ड किंवा पर्सनल लोन असे 3-4 वेगवेगळे लोन्स असतात, तेव्हा तुम्ही सरासरी 20 ते 30% इतकं भयंकर व्याज भरत असता. डेट कन्सॉलिडेशन मध्ये बँक किंवा एनबीएफसी तुमचे हे सगळे महागडे लोन्स क्लिअर करण्यासाठी तुम्हाला एकच नवीन सिंगल लोन देते. त्याचा व्याजदर तुलनेने खूप कमी असतो, उदाहरणार्थ 10 ते 12%. याचे 3 सर्वात मोठे फायदे आहेत. व्याजाची बचत. महागड्या कर्जाऐवजी कमी व्याजाचं कर्ज घेतल्याने महिन्याला तुमचे हजारो रुपये वाचतात आणि ईएमआयचा बोजा हलका होतो. टेन्शन फ्री प्लॅनिंग. वेगवेगळ्या तारखा आणि पेनल्टीज लक्षात ठेवण्याऐवजी फक्त एकच ड्यू डेट आणि एकच ईएमआय मॅनेज करायचा असतो. सिबिल स्कोर हप्ते बाउन्स होण्याचा धोका टाळतो, त्यामुळे तुमचा सिबिल स्कोर सुरक्षित राहतो आणि सुधारतो. थोडक्यात सांगायचं तर फायनान्शियल ट्रॅकवर परत येण्याचा हा सर्वात स्मार्ट मार्ग आहे. म्हणूनच जर तुम्हीही अशाच महागड्या कर्जाच्या ओझ्याखाली अडकला असाल तर आजच तुमच्या बँकेशी डेट कन्सॉलिडेशन बद्दल नक्की बोला. अधिक माहिती हवी असेल तर कमेंट करा किंवा डीएम करा आणि अशा स्मार्ट फायनान्शियल टिप्ससाठी आमच्या पेजला आत्ताच फॉलो करा. धन्यवाद.